ग्रामीण विकास हा केवळ सरकारी योजना, आकडेवारी किंवा कागदावरील आराखड्यांचा विषय नसतो. तो माणसांच्या जाणीवेतून स्वीकारलेल्या सामाजिक जबाबदारीतून आणि सातत्यपूर्ण लोकसहभागातून आकार घेतो. जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील वेदना ओळखल्या जातात, शेतकऱ्याच्या श्रमाला सन्मान मिळतो आणि वंचितांच्या आयुष्याला प्रतिष्ठा लाभते, तेव्हाच विकासाची व्याख्या जन्म घेते. सभागृहातील ठरावांना अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा ते गावकुसात उतरून लोकांच्या घामाशी आणि अपेक्षांशी नातं जोडतात. गाव, शेतकरी आणि समाज यांचे प्रश्न स्वतःचे मानून त्यांच्या कळवळ्याला आपल्या कार्याचे अधिष्ठान मानून आयुष्य वाहणारी माणसं हीच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाच्या चळवळीची आत्मा ठरतात. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रवाहात अशाच तळमळीने, संवेदनशीलतेने आणि कृतिशील नेतृत्वाने आपली ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय माधवराव रामचंद्र पाटील शेळगावकर. माधवराव पाटील शेळगावकर यांचे आयुष्य म्हणजे विचार आणि कृती यांचा अखंड संवाद आहे. 1 जानेवारी 1945 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माधवराव पाटील शेळगावकर यांचे बालपण कष्ट आणि संघर्ष यात गेले. शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी अंतराची झुंज, पावसाळ्यात अडथळा ठरणारे ओढे, नाले, घरातील अपुरी साधन सामग्री या साऱ्यांनी ते खचले नाहीत. उलट त्यांच्या स्वभावात चिकाटी, आत्मविश्वास आणि ध्येयदृष्टी निर्माण झाली. कला शाखेतील पदवी घेताना शिक्षण ही केवळ नोकरीची वाट नसून समाज जागृतीची आणि स्वाभिमानाची ताकद आहे ही जाणीव दृढ झाली. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी त्यांच्या मनात समता, सामाजिक न्याय आणि स्वच्छतेतून संस्कार घडवण्याची प्रेरणा दिली. जातीय भेदभाव आणि ग्रामीण उपेक्षेच्या वास्तवाने त्यांच्या मनात मूलभूत प्रश्न निर्माण केले. गावांचे मागासलेपण का संपत नाही? शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम का होत नाही? सरकारी योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे का पोहोचत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांनी कृतीला केंद्रस्थानी ठेवले. 1966 ते 1995 या कालावधीत त्यांनी शेळगाव गौरी येथे सरपंच म्हणून ग्राम पातळीवर लोकाभिमुख प्रशासन उभे केले. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, सहकार या क्षेत्रात त्यांनी केवळ कामे केले नाहीत, तर लोकांना त्या प्रक्रियेचा भाग बनवले. विकास हा आदेशाने नव्हे तर सहभागाने घडतो ही त्यांची भूमिका होती. पुढे 1979 ते 1997 दरम्यान जिल्हा परिषद नांदेडचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण प्रश्नांना धोरणात्मक स्तरावर मांडले. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था आणि कृषी पणन यांच्याशी संबंधित विविध संस्थांमधील त्यांच्या दीर्घ सहभागातून शेतकरी हिताचे मुद्दे प्राधान्याने पुढे आले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभ्या राहिलेल्या चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली आणि 2 वेळा कारावासही भोगला. या प्रसंगांनी त्यांच्या तत्वनिष्ठतेला अधिक बळ दिले. सत्ता ही वैयक्तिक लाभासाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी वापरायची जबाबदारीची बाब आहे ही त्यांची स्पष्ट धारणा होती. लोकसहभाग, पारदर्शकता आणि ठाम निर्णय क्षमता या त्रिसूत्रीवर त्यांनी सार्वजनिक जीवनाचा पाया रचला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत शेळगाव गौरी गावाने मिळवलेले तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार हे त्यांच्या नेतृत्वाखालील सुसंघटित प्रयत्नांचे फलित होते. निर्मल ग्राम, पर्यावरण विकास, तंटामुक्ती आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील सन्मानांनी या कार्याची अधिकृत दखल घेतली. माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नावाने दिला जाणारा जल व्यवस्थापन राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांच्या गावाला प्राप्त झाला. दिल्ली आणि कोलंबो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी स्थानिक अनुभवांना व्यापक संदर्भ दिला. एका लहानशा गावातील प्रयत्न जागतिक चर्चेचा विषय होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केले. निर्मल ग्राम पुरस्कार 2004 आणि 2005, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार 2010 आणि 2011 हे 2 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देखील प्रदान करण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार आणि वसंतराव नाईक
जल व्यवस्थापन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हे सन्मान केवळ पुरस्कार नसून ग्रामीण विकासाच्या आदर्श मॉडेलची अधिकृत दखल होय. गाव म्हणजे फक्त घरांची वस्ती नाही, तर संस्कार, ज्ञान आणि आरोग्य यांची पवित्र भूमी होय. याच भावनेतून माधवराव पाटील शेळगावकर यांनी आपल्या गावात एक परिवर्तनाची चळवळ उभी केली. स्वच्छता, हागणदारी मुक्त गाव आणि सर्वांगीण विकासाचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या भाषणांमध्ये साधा पण प्रभावी संदेश कायमच असतो. देवालय, विद्यालय आणि शौचालय हेच गावाच्या उन्नतीचे 3 आधारस्तंभ आहेत. याच त्रिसूत्रीवर त्यांनी केवळ आपल्या गावातच नव्हे तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जनजागृती केली. स्वच्छतेतून सन्मान, शिक्षणातून सामर्थ्य आणि संस्कारातून समाज घडण हीच माधवराव पाटील शेळगावकर यांच्या कार्याची ओळख आहे. या सर्व प्रवासात त्यांच्या कुटुंबाची साथ हीच त्यांची प्रेरणा ठरली. घरातून रुजलेली मूल्य पुढील पिढीत शिक्षण, सामाजिक भान आणि जबाबदारीच्या रूपाने फुलताना दिसतात. माधवराव रामचंद्र पाटील शेळगावकर यांची कार्यगाथा सांगते की ग्रामविकास हा प्रकल्प नसतो, तो संस्कारांचा प्रवास असतो. स्वच्छता ही योजना नसते, ती जीवनशैली असते आणि नेतृत्व म्हणजे पद नव्हे तर लोकांच्या विश्वासाची सतत जपणूक असते. त्यांनी जे पेरले ते केवळ रस्ते किंवा इमारती नव्हते, त्यांनी पेरली ती जबाबदारीची आणि सहभागाची बीजे. आता त्या बियांची मशागत करून गाव समृद्ध करण्याची वेळ पुढील पिढ्यांच्या हातात आहे. कारण खरा विकास तेव्हाच पूर्णत्वाला जातो जेव्हा वारसा कृतीतून पुढे नेला जातो.